चला तर आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. तत्पूर्वी वेलकम 11 उसाटे टीमने स्पर्धेमध्ये बाय मिळून सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि या मॅच मधून जिंकणारा संघ जाईल सुपर 8 मध्ये. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड गलीमध्ये 4 धावांकरिता हा चौकार. सोन्या पावशे आणि तेजस मात्रे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती म्हणजे जय हनुमान नितलस टीमच्या माध्यमातून गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना एका नितलसच्या टीमला मात्र त्यांनी बाहेर काढले या स्पर्धेच्या. आता दुसरा संघ त्या गोष्टीचा वचपा घेण्यासाठी तयार आहे. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, अंगाशी आला क्लीन बोल्ड, धक्का दिलाय मोठा. सोन्या पावशे सारखा महत्वाचा फलंदाज इथे 4 धावसंख्येवरती बाद. मैदानामध्ये अक्षरशः कल्लोळ पाहायला मिळाला सोन्या पावशेच्या विकेट नंतर. या मध्यरात्री सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक सध्या तरी गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमला फुल सपोर्ट देत असताना पाहायला मिळतात. आणि का असू नये, आपल्या गावची टीम या स्पर्धेमध्ये खेळते. गावच्या खेळाडूंचा जर आपल्या येण्याने खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स वाढत असेल ना तर नक्की जावं. तेजस मात्रे आणि अविनाश नवीन आलेला बॅटर आहे. दोघी बंधू आहेत. छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया तो सुभान अल्लाह. युक्ती आहे एकाहून एक सरस. अविनाश मोठे बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्या पाहायला छोट्या भावाच्या नंतर त्यांनी मात्र ग्राउंड मध्ये एंट्री घेतली. परंतु समोर असणाऱ्या अनुभवाची शिदोरी घेऊन सोनू काथार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट हँडेड बॅटर साठी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. विकेटच्या मागे राजेश. जबरदस्त परफॉर्मन्स. प्रत्येक गोष्ट आता मात्र बारकाईने निरीक्षण करून चालावं लागणार आहे. कारण दोन्ही टीम साठी ही मॅच डू ऑर डाय, करावा मरा. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचाच्या माध्यमातून. इथे जर जिंकलात तर या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीच्या एक पाऊल अजून थोडं पुढे जाल. परंतु इथं जर हारलात तर मात्र या स्पर्धेला इथेच या मध्यरात्री टाटा बाय बाय बोलून तुम्हाला जावं लागेल. त्यामुळे ज्या गावाचा सपोर्ट या स्पर्धेला पुन्हा मिळावा असं वाटतोय त्यांनी मात्र नक्कीच विजयाची आशा मनाजवळ बाळगून ठेवावी. आमदार चषक 2023च्या सुपर 8 मध्ये आणखीन एक कोणता संघ जाईल याची प्रतीक्षा संपूर्ण प्रेक्षकांना लागली. इथे पहा आणखीन एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न फसला आणि जागच्या जाग बॉल थांबेल तोपर्यंत मात्र आतापर्यंत 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्यात. बॉल झाले 4. 5वा बॉल घेऊन बॉलर तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. सोनू कातारा लेफ्ट हँडेड बॉलर आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समनला हे मोठं आव्हान असतं. हे आजपर्यंतच्या क्रिकेटने भरपूर वेळा पाहिलंय. शॉर्ट पिच होता, इथे फटका फसलाय का? येस, इथे आणखीन एक सफलता मिळाली. हेच सांगण्याचा प्रयत्न केला गेला की लेफ्ट हँडेड बॉलर ज्यावेळेस लेफ्ट हँडेड बॅटरच्या समोर असतो ना, लेफ्ट हँडेड बॅटरला त्याचा भरपूर त्रास सहन करावा लागतो. कारण फटके नीट कनेक्ट होत नाही, बॉल आतमध्ये येतात आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं विश्लेषण जे असतं ते बॉलर सगळ्या फिल्डर्सना घेऊन करत असतं. टप्पा कुठे टाकायचा, कुठून बॉल टर्न करायचा, या गोष्टीचा अभ्यास बारकाईने करावा लागतो. आणि हेच घडलं. सध्या तरी अविनाशला परतावा लागले माघारी. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान नितळस टीमला. मध्यरात्र सध्या सुरू आहे. अगदी पहाटेची वेळ झाली आहे. इथे आपण पाहू शकताय अपील झाली आहे परंतु या अपीलचा कोणताही परिणाम जाणवत नाहीये दोन्ही पंचांवरती. आणि अगदी योग्य रीतीने या ओव्हरला समाप्त केलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 5. गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने यशस्वीता गाजवली. सोनू काथाराने आपल्या गोलंदाजीचा जलवा त्याने दाखवला. गोलंदाजीचं वर्चस्व सिद्ध केलं आणि या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने स्वतःला सिद्ध करून दाखवलं.
त्याला जो रोल दिला होता या संपूर्ण मॅचमध्ये लीड रोल होता, त्या लीड रोलला अतिशय बारकाईने निभावलंय आणि नेहमीच सोनीची ओळख राहिली आहे. फिरकीचा जादूगर, दोन्ही बाजूने बॉल टर्न करण्याची क्षमता त्याकडे आहे आणि म्हणूनच या गोलंदाजाला अंडर एस्टिमेट करणं अनेक संघांना भोवलंय आणि अनेक संघांनी त्याचा कसून अनुभव घेतलाय. त्यामुळे सोनूला इथे मात्र यश मिळालं. 5 धावांवरती 2 विकेट्स सध्या गमावलेत म्हणजे टीम जे अनुमान नितळसने. एकाच गावातील 2 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळत होते. अर्थातच एक संघ या स्पर्धेच्या बाहेर झाला, एक संघ खेळतोय, परंतु त्या संघाची पहिल्या प्रथम दर्शनीय स्थितीमध्ये कंडिशन थोडीशी खराब आहे. प्रथम दर्शनीय पायरीवरती थोडीशी अडखळती सुरुवात त्यांची पाहायला मिळते. तर या सुरुवातीतून आणखीन चांगला त्यांना प्रोग्रेस करावा लागेल, त्यांना थोडंसं प्रमोट व्हावं लागेल. कारण सोन्या पावशेसारखा यंगस्टर आता तुमच्याकडे नाहीये, तो बाद झालाय. तो बाद झाल्यामुळे जास्त दबाव सध्या नितलस टीमच्या सगळ्या फलंदाजांवरती स्पष्ट दिसतोय. कारण अविनाश ज्या पद्धतीने खेळला त्यावरती सोन्या बाद झाल्याचा दबाव नक्की पाहायला मिळाला. बॉलर तयार, ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा बॉल. पंच रवी पाटील सर या बॉलला स्क्वेअर ठरवतील. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा 1 धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाणार आहे आणि टीमची टोटल आहे सध्या 6. प्रेम काथारा सोनूच्या पावलावरती पाऊल ठेवत अतिशय चांगली गोलंदाजी तोही करतो, परंतु तेजस मात्र इज ऑन स्ट्राईक. राईट हँडेड बॅटर आहे, परंतु ओव्हर द विकेट. यावेळेस लॉफ्ट केलाय ऑन साइडला. गुडघ्याचा वापर अगदी योग्य रीतीने करत असताना तेजसने लगावलाय धमाकेदार आमदार चषकातील हा षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. केडी अँड टीम संपूर्ण रात्रीत खूप चांगला टेलिकास्ट या ठिकाणी पाहायला मिळते. प्रॉपर बॉल या संपूर्ण धुक्यामध्ये सुद्धा बॉल कॅप्चर होत आहेत, म्हणजे कौतुक करावं लागेल. ते विशेष म्हणजे आमच्या कॅमेरामन्सचं, त्यांची शर्तीचे खऱ्या अर्थाने कंडिशन आहेत. कारण ज्या पद्धतीने या थंडीमध्ये राहून कॅमेरे ऑपरेट करणं इट इज नॉट अ जोक. आणि या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना छोट्या छोट्या मुवमेंट ज्या आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते कैद करतायत. बॉलर तयार आहे प्रेम काथारा. पहिला बॉल वाईट, त्यानंतर आला षटकार. यावेळेस पहा पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावेळेस यश मिळालं. सिंगल आली, पॉईंटमधून 1 धाव मिळाली. टीमच्या टोटलमध्ये 1 ने वाढ होत असताना आता टोटल जाऊन पोहोचले 13 वरती. ॲटलिस्ट 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 50, 55, 60 धावांपर्यंत जाणं अनिवार्य राहील. तर आणि 3 ओव्हरचा सामना का 4? 3च ओव्हरचा सामना आहे. ओके. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती 45-40-45 ॲटलिस्ट होणं गरजेचं आहे. 15ची एव्हरेज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल रन कंप्लीट केली. दुसऱ्यांचा प्रयत्न चालवला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळाला, तोपर्यंत वेगाने 2 धावा नक्की कंप्लीट केल्या. आता चित्त्याची चपळाई जणू या दोन्ही खेळाडूंच्या अंगामध्ये संचारलेली आपल्याला पाहायला मिळाली. पायाला चाके बांधून हे दोन्ही खेळाडू धावतायत. मगाशी मी उल्लेख केला होता की ज्या वेळेस एखाद्या फिल्डरकडून मिसफिल्ड होते ना, त्यावेळेस रनिंग बिटवीन द विकेट पाहायची असेल ना, 2 खेळाडूंमधली धाव जी असते ती पाहायची असेल ना, तर वाघाची वाडी या टीमकडे पहा. सलामीला आलेले जेवढे फलंदाज असतात ना, तेवढे मात्र पायाला चाके बांधून फिरतात. इनसाइड आउटचा फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. मिनी वानखेडेला पार करतोय षटकार. सुसज्ज असं मैदान आहे. या वलप गावाला लाभलेलं हे खरं तर देणंच आहे देवाचं. कारण अशा पद्धतीचं मैदान हे खरं तर निसर्गातून मिळालेलं नाही आहे. यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे ग्रामस्थांनी. कारण सातत्याने दरवर्षी या मैदानावरती काही ना काहीतरी कायापालट झालेला आपण नेहमीच पाहत आलो आहे. इथे पाहू शकता बीट झाले, विकेट किपरकडून झाली आहे चूक. 1 रन पूर्ण केले, दुसऱ्यांचा प्रयत्न नाही होणार. फक्त 1 रन मिळते आणि या 1 रनच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. खरं तर या मैदानाशी अनेक जणांचं जुनं नातं आहे. आमचे संदीप पाटील सर असतील, सुनील पाटील सर असतील, यांनी या मैदानाचा कायापालट फार जुन्या काळापासून पाहिला. परंतु गेली 2 वर्ष या मैदानावरती ज्यावेळेस आम्ही येतोय तेव्हा आम्हाला दिसून येते
की या मैदानावरती काही ना काहीतरी नवीन आहे, काही ना काहीतरी या मैदानावरती सुसज्जता आणखीन भव्यतेने वाढत चालली आहे. या वर्षीचा हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. इतक्या वरती बसून कॉमेंट्री हे खरंच आजपर्यंतच्या लाईफमध्ये खूप वेगळा एक्सपिरियन्स राहिला. शॉर्ट ऑन पुल सक्सेसफुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आज की शाम किसके नाम, हे मात्र उत्तर आता या मॅच नंतर आपल्याला मिळणार आहे. कारण उसाटणे टीम आपल्या संपूर्ण लकी ड्रॉचा जो फॉर्मॅट होता आपल्या बाजूने घेऊन गेला आणि आजची रात्र त्यांची तर बनली, परंतु या दोन टीमपैकी कोणाची बनणार याकडे आता लक्ष लागले. 2 षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल 28, म्हणजे एक ॲव्हरेज आपण पकडला होता सुधीर की 40-45 पर्यंत जर स्कोर गेला तर एक सेफ टार्गेट नक्की मिळेल नितलस टीमला, म्हणजे जेणेकरून त्यांना सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस ते बॉलिंगसाठी येतील त्यांना डिफेंड करण्यासाठी होप्स राहतील की आपण एवढ्या धावा आपण बनवल्यात तर आपल्याला एवढ्या धावा रोखता येऊ शकतात. बॉलर थोडेसे कॉन्फिडंट राहतात, हे आपण अनेक वेळा पाहिले. 15ची सरासरी जर मेंटेन झाली त्याहूनही चांगलं क्रिकेट अजून पाहायला मिळेल. पण 40-42 इज अ सेफ टार्गेट फॉर द टीम नितलस. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवरती. महेश पाटील ऑन द बॉलिंग ट्रॅक. शेवटचं षटक आहे या मॅचचं. टार्गेट सेट करणार आहे, षटक फेकण्यासाठी तयार आहे महेश पाटील. परंतु या मॅचमध्ये किती धावांचं डोंगर उभा करेल नितलस टीम हे सुद्धा ठरवावं लागेल त्यांना. माइंडसेट आता त्यांचा पूर्णपणे तयार झालाय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली आलाय, कॅच ड्रॉप. 2 धावांचा प्रयत्न होईल का? हो झालाय, 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न, निघाले तिसरीसाठी. वा वा वा, काय घडतंय नेवाली टीम सोबत आता विचार पडला. प्रेक्षक दोन्ही बाजूने आहेत, प्रेक्षक नेवाली संघाचे सुद्धा आहेत आणि प्रेक्षक नितस संघाचे सुद्धा आहेत. त्यामुळे जिथे जिथे चुका होत आहेत ना नेवाली टीमकडून तिथे तिथे नितलस टीमच्या समर्थकांच्या टाळ्या मैदानावरती येताना पाहायला मिळतात आणि जिथे विकेट जाते तिथं मात्र नेवाली टीम मात्र जास्त फोकस करते. मॅचमध्ये नेवाली टीमचे समर्थक हा जास्त कल्लोल करतात मैदानावरती. मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी अजिबात कमी झालेली नाहीये. यूट्यूबवरती सुद्धा बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा आम्ही या मध्यरात्री सहर्ष स्वागत करतोय. स्विच हिटचा फटका, गली पॉइंट मधून बॉलला काढले बाहेर, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर दणदण करीत. हा मिळतोय चौकार. 4 रन हे सांगण्याचा प्रयत्न केला. या मैदानाची सुसज्जता आम्ही सांगितली. असे अनेक मैदान आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आम्ही पाहिले ज्यामध्ये खरं तर तळोजाचं मैदान होतं. तळोजाची नाईट पाहण्यासाठी लोक अक्षरशः कारच्या छतावरती बसायची, तिथून मात्र मॅच पाहण्याचा एक वेगळा आनंद घ्यायची. परंतु त्यानंतर हे मैदान त्याहीपेक्षा पुढे जाऊन भातांचं नाईटचं क्रिकेट मैदान ते सुद्धा पहा, अशी अतिशय सुसज्ज मैदान आहे. त्याहीपेक्षा आणखीन असं चांगलं मैदान बदलापूरचं जोवेलीचं क्रिकेट ग्राउंड आहे, तिथे सुद्धा अशीच उंची असलेला स्टेज आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे जे दृश्य आहे ना हे विहंगमय असं दृश्य, कारण संध्याकाळी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केला की आम्ही आमदार चषकाच्या निमित्ताने संपूर्ण पनवेल तालुक्यात फिरतो, परंतु हा व्ह्यू आम्हाला कुठेच बघायला मिळत नाही, तो इथं आल्यानंतर बघायला मिळाला. म्हणजे कुठेतरी या स्पर्धेचं सार्थक झाल्यासारखं आहे. महेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅटचा कनेक्शन झालेला नाहीये. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सारांश म्हात्रे यांच्याकडून तेजससाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालेला आहे. चांगला परफॉर्मन्स त्या बेसवरती आता सारांश म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राइज आलेला आहे 500 रुपयांचं. तेजस म्हात्रे षटकार, सिंगल, षटकार, चौकार, दुहेरी धाव, आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स त्याने दिला आपल्या टीमसाठी. फुल टॉस होता ऑन साइडला, गॅप मध्ये बॉल चाललाय, वेगाने जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4, चौकार. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा बॉल आहे.
आणि या अंतिमच्या बॉलवरती तर या बॉलवरती षटकार जर लगावला तर अल्पेश भोपी 7-12 गावठी डाब्याचे प्रोप्रायटर त्यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे। या बॉलवरती षटकार 1000 रुपये किंमत आहे या बॉलची। बॉलर तयार आहे, लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट। ओ बीट होतोय, टोटली बीट, त्यामुळे इथे टार्गेट आता सेट झालेलं आहे। 3 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या, त्या म्हणजे 41-42 धावांचं आव्हान या ठिकाणी मात्र उभं केलं गेलं गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमच्या समोर। आणि त्यांची अग्निपरीक्षा आता या रखरखत्या थंडीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि या अग्निपरीक्षेतून कोण पास होईल याकडे आता लक्ष लागले। आणि या संपूर्ण मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चलतो पुन्हा एकदा संदीप पाटील सरांकडे। तो तत्पूर्वी सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टी वलभ, जय हनुमान क्रिकेट संघ वलभ आणि संपूर्ण आयोजक आमचे स्वामीदादा असतील, अंकुशदादा असतील, आणि विशेषतः मी आभार व्यक्त करतो आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सरांचं, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी समालोचनासाठी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि एक दिवस एक रात्र या स्पर्धेसाठी मला इन्व्हाइट केलं। त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो, थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। आता शुभ सकाळ म्हणायची वेळ झाली। थँक्यू। थँक्स हर्षल मडवी। तर हर्षद मडवीचा आपण इथे सन्मान करूया। जय हनुमान क्रिकेट संघ वलभ आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा समालोचक म्हणून एक घटक बनलेले आहे। अतिशय चांगल्या प्रकारे आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये ज्यांनी समालोचन करून या स्पर्धेला अतिशय दमदार योगदान दिला ते आमचे परम मित्र नेरुल विभागातील समालोचक क्षेत्रातील खऱ्या अर्थाने एक दमदार समालोचक आदरणीय हर्षद मडवी यांचा येतोची सन्मान अंकुश पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे। हर्षदचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करू। आजच्या दिवसामध्ये एक समालोचक म्हणून या स्पर्धेला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिला। आणि यानंतर दुसऱ्या सत्रासाठी बोलूया आमचे परममित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम मुरबी, यांच्याकडे पण बोलूया। हॅलो, धन्यवाद दर्शक, धन्यवाद महागुरु। तर शेवटच्या मॅचकडे आपण आता बोलतोय। आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आहे। आमदार चषकातील दुसरा सुपर 10चा संघ कोणता असेल हे पाहण्यासाठी हा सामना आपण पाहतोय। नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 3 षटकांमध्ये 41 धावा धावफलकावरती लावल्यात। 42 धावांची गरज आहे, कारण टॉस जिंकल्यानंतर गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम कॅप्टन राजेश काथाराने निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला। त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी आव्हान दिल्यानंतर तो आव्हान स्वीकारलाय। स्वीकारून मात्र तब्बल 3 षटकांमध्ये 41 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या। 42 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तो धीरज काथारा आणि दुसऱ्या बाजूला हा 7-12 हॉटेलचे मालक अल्पेश भोपी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत बघा। आणि हे 500 रुपये मात्र होते, पण सुटली आहे कॅच सुटली आहे कोणाची तर धीरज काथाराची। तर इथे मात्र पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज अविनाश म्हात्रे।
याच षटकासाठी तो पारितोषिक आहे. इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अश्विन होता तिथे, काय फिल्डिंग केली आहे. धावसंख्या आहे 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 3 वरती. तीन धावा धावफलकावरती. षटकार मात्र इथे वाचवलाय. फुलटा स्वतः मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता. ती एक धाव मात्र इथे कंप्लीट होतीये. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 4 वरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 4. 42 धावांची गरज असताना इथे मात्र किमान सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहतोय आणि 3 चेंडूमध्ये तब्बल धावा आल्या त्या 4. मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. दुसरे धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त तेजसचा प्रयत्न होता. परंतु इथे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक, चांगला थ्रो होता. 2 धावा इथे कंप्लीट होत्यात. धीरज काथारा मात्र इथे 2 धावा कंप्लीट करतोय. 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 वरती. 6 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. धीरज काथारावरती पूर्णपणे आशा पल्लवित आहेत. दुसऱ्या बाजूला अतुल काथारा. स्ट्राईक एनला मात्र धीरज आहे. अच्छा, मॅचमध्ये देखील चांगली इनिंग पाहायला मिळाली आहे त्याच्याकडून. इथे मात्र ऑन साईडला एक धाव थोडीशी मिसफील होतीये, त्याचा फायदा मात्र उचलला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेनिशी मात्र धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचतोय. 8 धावा धावफलकावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू खूप बाहेर निघतोय. पंच वलतात जावेद परिसर. वाईटचा इशारा येतोय आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आली आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वरती. शेवटचा एक चेंडू बाकी आहे या षटकातील. गोलंदाज आपण पाहतोय अविनाश म्हात्रे. समोर फलंदाज धीरज काथारा. शॉर्ट ऑफ प्लेन मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. परंतु इथे मात्र झेल टिपला गेलाय. टायमिंग नव्हता आणि शॉर्ट लेगला मात्र हा झेल टिपला गेलाय. धीरज काथारा मात्र इथे बाद होतोय. पहिला विकेट मात्र प्राप्त करतोय तो गोलंदाज अविनाश. आर्यन काठे मात्र सुंदर असा झेल टिपतोय. थोडासा अडचणीमध्ये आता मात्र गौरीस्फोट नेवाले संघ सापडतोय, कारण आता मात्र उर्वरित चेंडू बाकी आहेत ते तब्बल 12 आणि गरज आहे ती 33 धावांची. बारा चेंडू आणि 33 धावा. 16.5ची सरासरी आता मात्र इथे राखावी लागेल. ज्या अनुषंगाने असं वाटलं होतं 18-42चं समीकरण असताना मात्र कुठे बटके यायला हवे होते, परंतु कुठेतरी जे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं इथल्या संघाकडून ते अप्रतिम होतं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नवीन ओव्हर सोन्या पावशे. सोन्याचा हा चेंडू मात्र खेळून काढला ऑन साईडला. लोंगांच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र एक धाव मिळेल.
ती फलंदाज अतुलला. एका धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वरती. आता मात्र 11 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय हर्ष पार्थ पाटील, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगला एक हिट केला होता, अप्रतिम फटका होता. क्लीन बोल्ड. सोन्या पावशे मात्र इथे घेतोय ही विकेट आणि इथे मात्र पार्थचा विकेट प्राप्त करतोय सोन्या पावशे. हा अल्पेश त्या पहिल्याच ओव्हरला होते, पहिल्याच ओव्हरसाठी तर पारितोषिक होतं. अंकुश पाटीलने आम्हाला सांगितलंय अल्पेश भोपीचं ते पारितोषिक नक्कीच. 7-12 हॉटेलचे मालक अल्पेश भोपी. हसमुख चेहरा, नेहमीच चेहऱ्यावरती हास्य. पण आज ते देखील इथे उपस्थित होते, त्यांचा देखील सन्मान. आणि त्यांच्या माध्यमातून अल्पेश भोपी यांच्या माध्यमातून 7-12 हॉटेलचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ द सिरीजला बाईक आहे ती ते पुरस्कृत केले, त्याबद्दल त्यांचं देखील आभार. हा ते आलेत बघा. पहिल्यावर जो षटक फेकला अविनाशने, त्याने एक विकेट घेतलाय, त्याच्यासाठी 500 रुपये अल्पेश भोपी यांचे आलेले आहेत. सोन्या पावशे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. क्रॉस होऊन केल्याचा प्रयत्न, इथे मात्र फाईन लेग कडे चेंडू जातोय. दूरवरून क्षेत्ररक्षक आला आहे, तत्पूर्वी एकच धाव मिळेल. मोठे फटके येत नाहीयेत कारण हा प्रेशर आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर टॉस जिंकल्यानंतर चेस करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले होते राजेश काताराने की नक्कीच आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखूया नितलस संघाला आणि त्या धावांचा पाठलाग आम्ही करू. परंतु इथे मात्र नितलस संघाने वरचढ फलंदाजी दाखवली आहे. आता समीकरण 9-31 आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं असेल, परंतु इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आलाय. निर्धाववरती निर्धाव चेंडू. अतुल पुन्हा एकदा सोन्या. खोल टप्प्याचा चेंडू, मात्र एक धाव मिळेल. एकच धाव, एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12 वरती. आता मात्र उर्वरित चेंडू असतील ते तब्बल 7 आणि गरज आहे ती 30 धावांची. 7 चेंडू 30 धावा. सामन्यामध्ये चुरस नक्कीच पाहायला मिळाली असती जर सुरुवातीला पटके आले असते तर, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधीही काही घडू शकतो. अजूनही बरेच प्रेक्षक या मैदानामध्ये या सामन्याचा आनंद घेतात. ते सर्व प्रेक्षकांचं देखील आभार व्यक्त करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून, PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. या लाईव्हमध्ये जे प्रेक्षक अजूनपर्यंत जागे आहेत, जोडले गेलेत, त्यांचं देखील आभार. क्रॉस ऑन केल्याचा प्रयत्न, इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे ती तब्बल 12 वरती. बघा 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा आल्यात. आता मात्र उर्वरित 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा होता आणि कंपल्सरी चेसिंग आहे. म्हणजे कुठेतरी गौरीस्फोट नेवाले संघाला या नितलस संघाच्या गोलंदाजाने जखडून ठेवले, पूर्णपणे बांधून ठेवले. आता 6 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा नितलस संघ, टाइम करू नका. चला 3:45 वाजलेले आहेत, 3:45 झालेले आहेत. आज दत्त जयंती आहे, त्या दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आता घरी गेल्यानंतर लगेच आंघोळ करा
आणि डायरेक्ट मंदिरामध्ये, दत्ताच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जा. कारण सकाळी सकाळी दर्शन घेण्याचं भाग्य आपल्याला लाभेल. कारण अजून जागे होतो आपण सर्वजण. इथे मात्र फुलटॉस होता म्हणण्याचा प्रयत्न, सिंगल आली, एक दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, फलंदाज होईल बाद. महेश मात्र बाद होईल. आता मात्र 5-29 धावांची गरज आहे. 5-29 धावा. गौरीस्फोट नेवाले संघ मात्र जो एफर्ट त्याने सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये दाखवला होता तो मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळाला नाहीये. गोलंदाजांवरती चढवलेले हल्ले ते देखील मोठे होते. त्यानंतर मात्र फलंदाजीमध्ये नेवाले संघ उतरला. फलंदाजीमध्ये देखील कोणताही फलंदाज जास्त योगदान देऊ शकला नाहीये. कारण सुरुवात अतिशय धीमी सुरुवात पाहायला मिळाली. धीरज कातारावरती होत्या अपेक्षा त्या देखील कुठेतरी खंडित झाल्या. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर एका पाठोपाठ एक असे फलंदाज बाद होत गेले. प्रेशर अन प्रेशर या संघावरती आपण पाहिलं. अंपायरच्या जवळून चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र सिंगल मिळेल एक. या एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 14 वरती. आता उर्वरित चेंडू असतील ते 4 आणि गरज आहे ते 28 धावांची. 4 चेंडू 28 धावा. राजेश काथारा मैदानामध्ये आलाय. स्वतः संघनायक या संघाचा. पण गोलंदाज आपण पाहतो तेजस मात्रे. मारण्याचा प्रयत्न इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त झेल. मिड विकेटच्या दिशेने अश्विनने मात्र हा झेल टिपलाय. अजून एक विकेट. 3 चेंडू 28 धावा. फक्त औपचारिकता आता मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळते. सुपर 10 मध्ये जाण्याचा पूर्णपणे रस्ता इथे सर करताना दिसतोय तो मात्र हा नितलस संघ. पण इथे मात्र सुपर 10 चे पूर्णपणे दरवाजे बंद होताना दिसत आहेत ते गौरी स्पोर्ट नेवाले संघाचे. कारण समीकरण येऊन टेपलाय तो 3 चेंडू आणि 28 वरती. आमचे महागुरु डी गडगे सर. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय षटकार. एनकेने मात्र हा षटकार ठोकलाय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. मोठ्या अंतराने मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे ती नितलस संघाने. विजयाच्या समीप आहे. क्या बात आहे, जबरदस्त. इथे मात्र आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना संपलाय आणि जे हनुमान नितलस संघाने या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय त्यांचं अभिनंदन. आणि गौरी स्पोर्ट नेवाले संघाने अतिशय चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा देखील आभार. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करतोय तेजस मात्रे. 8 बॉल 23 धावांची खेळी साकारली आहे. तर तेजस यायचं आपण आणि जे पारितोषिक आहे तिथे ती देखील आपण घोषित करतोय.